नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शन मिळवण्यासाठी आता फॉर्म भरावा लागेल, नवीन नियम जाणून घ्या, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये अलीकडेच कर्मचारी प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यांनी काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, जे देशातील कोटी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। आतापर्यंत बऱ्याच कर्मचाऱ्यांचा असा विश्वास होता की सेवानिवृत्तीनंतर त्यांना आपोआप पेन्शन मिळू शकेल, परंतु EPFOने स्पष्टीकरण दिले आहे की आता पेन्शन मिळवण्यासाठी निश्चित प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे। आपण नोकरीस असल्यास, सेवानिवृत्तीची तयारी करत असल्यास किंवा PF निधी काढण्याची योजना आखत असल्यास ही अद्यतने आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत। EPFOने या विषयातील अनेक स्पष्टीकरण सोशल मीडिया आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केले आहे। हे नवीन EPFO पेन्शन नियम कोणत्या कर्मचाऱ्यांना आणि आपण काय करावे यावर लागू होतात। 10 वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम। EPFOने 10 वर्षांपेक्षा कमी काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत। असे कर्मचारी त्यांच्या PF फंडाची संपूर्ण रक्कम पूर्णपणे मागे घेऊ शकतात, परंतु त्यांना मासिक पेन्शनचा फायदा मिळणार नाही। मासिक पेन्शन मिळवण्यासाठी कमीत कमी 10 वर्षांची सेवा अनिवार्य आहे। म्हणून जर आपण थोड्या काळासाठी काम केले असेल किंवा पुन्हा नोकरी बदलली असेल तर वैकल्पिक पेन्शन योजनांची योजना आखणे चांगले। सेवानिवृत्तीनंतर अशा कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळणार नाही, म्हणून EPFOने स्वतःच्या आर्थिक भविष्याची तयारी करण्यासाठी EPFOने घेतले आहे। 10 वर्षे किंवा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे फायदे। ज्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम केले आहे त्यांना EPFOच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्कीम EPS अंतर्गत मासिक पेन्शनचा हक्क आहे। हे पेन्शन 58व्या वर्षापासून मिळते। EPFO पेन्शन नियम त्याचे फायदे विशेषतः अशा कर्मचाऱ्यांना आहेत ज्यांना वेळेपूर्वी निवृत्ती होऊ इच्छित आहे किंवा आरोग्याच्या कारणास्तव काम करण्यास सक्षम नाही। EPFO पेन्शन नियमांनुसार पेन्शनची रक्कम कर्मचाऱ्यांच्या योगदानावर आणि नोकरीच्या कालावधीवर अवलंबून असते। इतकेच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पेन्शनचा वाटा देखील मिळू शकतो। सेवानिवृत्तीनंतर पेन्शन कसे मिळवायचे? EPFOने स्पष्टीकरण दिले आहे की सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्यासाठी फॉर्म 10D भरणे आवश्यक आहे। आपण जर हा फॉर्म वेळेवर भरला नाही तर पेन्शन मिळवण्यात विलंब होऊ शकतो। तथापि यावेळी आपल्या PF खात्यात व्याज उपलब्ध आहे, म्हणूनच कोणतेही आर्थिक नुकसान नाही, परंतु सेवानिवृत्तीच्या वेळी सर्व कागदपत्रे पूर्ण करणे चांगले होईल, जेणेकरून भविष्यात कोणताही अडथळा होणार नाही। PF खात्यात जमा केलेल्या ठेवींवरील व्याज आणि कर लाभ। EPFOने पेन्शन नियमांनुसार आणखी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याने सेवानिवृत्तीनंतर त्याच्या PF खात्यातून रक्कम मागे घेतली नाही तर त्या रकमेवर व्याज प्राप्त होईल। सरकारने जाहीर केलेले व्याजदर सामान्यतः बँक FD पेक्षा जास्त असतात। या व्यतिरिक्त EPF खात्यातील व्याज करमुक्त आहे, ज्यामुळे ते एक आकर्षक गुंतवणूक पर्याय बनते। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे ज्यांना त्वरित पैशांची आवश्यकता नाही। EPFO संपर्क आणि मदत। जर आपल्याला EPFO पेन्शन नियम, पेन्शन प्रक्रिया किंवा PF माघार घेण्यात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला असेल तर आपण आपल्या जवळच्या EPFO कार्यालयाशी संपर्क साधू शकता। EPFO अधिकारी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी नेहमीच उपलब्ध असतात। या व्यतिरिक्त हेल्पलाईन नंबर आणि FAQ विभाग EPFOच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे, जिथून आपल्याला तपशीलवार माहिती मिळू शकेल। EPFO सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत त्यांच्या हक्क आणि फायद्यांविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा आणि योग्य वेळी अर्ज करण्याचा सल्ला देतो। निष्कर्ष: EPFO पेन्शन नियमांमधील नवीन बदलांचा थेट परिणाम होऊ शकतो। जर आपण 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा केली असेल तर पेन्शन योजना समजून घेणे आणि औपचारिकता पूर्ण करणे फार महत्त्वाचे आहे। योग्य वेळी घेतलेला निर्णय आपल्या सेवानिवृत्तीला सुरक्षित आणि आरामशीर बनवू शकतो। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।